बऱ्याचदा काय करतो ताई माहिती का, ही मैत्रीण माझ्या खूप जवळची, हा मित्र माझ्या खूप जवळचा आहे, बरोबर आहे, असं म्हणून आपल्या प्रपंचातल्या काही अडचणी आपण त्या व्यक्तीजवळ शेअर करतो. ती बी व्यक्ती रडून ऐकते, पण महिन्याभरानं लक्षात येतं आपण ज्या गोष्टी आपल्या जवळचे लोक समजून शेअर केल्या त्याच मैत्रीनं त्या गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं चुकून बी आपण आपल्या जीवनातलं दुःख दुसऱ्या पुढं मांडायचंच नाही महाराज, कारण समाज आता तसा राहिलेला नाही. आपलं दुःख मांडायचे तर देवापुढं मांडा, नाही तर संतापुढं मांडा. लक्षात यायला लागलं बोलून आपला मुद्दा इकडे लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. प्रपंच म्हटलं की प्रपंचात सुख दुःख येतच असतात, बरोबर आहे का नाही. आपला नवरा कसा जरी असला तरी आपला नवरा हा नवराच असतो, हे लक्षात ठेवा. आपला एकदा नवरा निघून गेला की आपल्याला आधार देणारं या जगामध्ये दुसरं कुणीच राहत नाही. एकुलता एक आपला नवरा असतो जो आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी उभा राहतो. मग तो कसाही असू द्या, एका दारू पिणारा जरी असला तरी आपला नवरा तो आपलाच नवरा असतो. लक्षात येते माझं बोलणं. त्याच्यामुळं प्रपंच म्हटलं की भांडणं सुख दुःख होतच असते. प्रपंच म्हणजे कसं आहे माहिती का, तुझं माझं जमाना तुझ्या वाचून कर्माना, असंच आहे का कसे प्रपंच. लय अवघड आहे नाही हेच. दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले आणि मला नाही राहायचं घरातन, मी नाही तर राहणार, होय मला हो नको राहू घरातन, जाणे हा निघाले मी भरली पिशवीन, मला बसस्टँडला नेऊन सोडान. लगेच छान बी राग बसस्टँडला नेऊन सोडलं. ती एस टीत बसली, हे खाली उभा राहिला तिथं, ती मग तिथं एस टीला वेळ, मग तिनं तिथून रडायला सुरू केलं, ह्यानं इकडून बघायला सुरू केलं. हे बघा मी चालले, तुम्हाला तर माझं जमत नाही, मी निघाले. पण ते मोठ्या डब्यात शेवाया ठेवलेल्या आहेत, बारक्या डब्यात लाडू ठेवलेले आहेत, त्या मोठा डबा आहे त्याच्यात गुलाबजाम ठेवलेले आहेत, त्याला मुंग्या होत्या, लवकर खाऊन घ्या. चहा करायचा असला तर वरची पत्ती टाकी जा, खालची पत्ती चांगली नाही. आणि मी मारायला चालले, घरी कोणाला आणू नका. बघा मी तुमच्या पाया पडते, मला तुमची लई काळजी वाटते. नवरा म्हणला एवढी काळजी वाटते कशाला चालली, मी कुठं चालले, तुम्ही जा म्हणला, मग चल माघारी, चला निघाले. असला नवरा बायकोचा धंदा असतोय, लक्षात आलं का नाही. चलतच राहतंय, सुख दुःख इकडं बघा कमी जास्त होतच असते, लक्षात आलं का नाही. काल परवा गेल्याच वर्षी माळ घातली, यंदा म्हणायला माझ्याकडे सप्त्याचं नियोजन द्या, बापाची पेन नाही तो ह्या एवढ्या लवकर कळत नसते. नाही मग हे 2-3 पारायणं झाले तर मी सांगन ते महाराज लावायला कांदेत का ते लावा. आणि आमचा साडू चांगला गातोय, मग रविवारी बोलू, सप्त्याला कुठं बोलवायला लागलास तू. पाहुण्या सावळरावळ्यासाठी रविवार स्पेशल आहे की, बरोबर आहे का. इकडं कुठं बोलवायला लागला. आमच्या मिहुनीचं कीर्तन ठेवण्यात मग ही पट्टी महागारी द्या. तू का बिघडलास, तुला काही अकल गिकल हाई का नाही. 10,000 एखादा वक्ता असतो. सुभाषितकार म्हणतात वक्ता 10 सहस्रेषु. तो निवडून आणावा लागतो, पाहुण्या रावळ्यावर आणायचा नसतो. लक्षात यायला लागले का बोलू. मुद्दा एवढाच आहे, पुण्य पाहिजे बहुत, कमी पुण्य जमत नाही. जन्मोजन्मांतरीचे संचित, कमी पुण्यावर संताची भेट होत नाही, त्याला पुण्य भरपूर लागते. मग आता कसं आहे हे बघा, बऱ्याचदा देव भेटून बी कामं होतीलच का नाही गॅरंटी नाही. देव जर भेटला आणि संत जर भेटले नाही तर काम 100% फेल जाणार, बरोबर. पण संत जर भेटले तर देव नाही भेटला तरी काम होते, कारण तेने भेटे देव एकदा का संत भेटले की संता पायी माता ठेविता सद्भावे. लक्ष द्या माझ्याकडं. तेने भेटे देव आपे आप. नामदेवराय म्हणतात देव एकदा संत एकदा भेटले की देव नाही भेटला तरी हरकत नाही, कारण संत भेटले की आपोआप देव भेटतो. कसा भेटतो, आपोआप देव भेटतो. मुद्दा इकडे माझ्याकडे फार लक्ष देऊन ऐका, थोडाच वेळ करणार आहे पण लक्ष देऊन ऐका. संत भेट ही अवघड गोष्ट आहे. होत नाही का, होती. कशानं होती, पुण्याईनं होती. कशानं होती सजनानो, पुण्याईनं. आणि ते पुण्य किती लागत आहे,
हा भरपूर पुण्य लागतंय, कमी पुण्यावर काम होत नाही. आता आपण चराटा म्हणलं की नोकरदाराचं गाव म्हणून ओळखलं जाते, बरोबर आहे की नाही? भरपूर नोकरदार इथं, पण नोकरदार जरी असले तरी शेतीतूनच नोकरदार झालेत का कुठून झालेत बोला? मूळचे कोण आहेत आपण सगळे? बोला की शेतकरी माणसे. मग आता आपल्याला मला खरं सांगा, शेतातून उत्पन्न बी भरपूर काढायचं म्हणल्यावर, त्याच्यातून पैसा बी मिळवायचा म्हणल्यावर त्याच्यात काय करावं लागतंय? शाबास, मेहनत करावं लागते. काय करावं लागते हो मास्टर? काय हा मेहनत करावं लागते, मेहनत, कष्ट करावं लागतंय. मेहनत दम द्यायला बी जमलं पाहिजे, कुणाचं बी काम नाही ती, बरोबर आहे का नाही? त्याला मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागतंय. बिना कष्टाचं मिळतंय का सजनानो? बोला हो, बोला की. अहो जुनी पद्धत होती काय, हिवाळा संपत आला की जमीन नांगरून टाकायची, बरोबर आहे का नाही? मग जमीन फुकट पीक देते का? बोला की नाही. जमीन कुठली बी असू द्या, होय कुठली बी जमीन असू द्या, जमीन बटईची असू द्या, ठोक्याची असू द्या, साठेकत असू द्या, दानपत्र असू द्या, बक्षीसपत्र असू द्या, कुळ लागलेले असू द्या, सासरवाडीकडले आलेले असू द्या, अजून हा काय हा अनूर टाकलेली असू द्या, बुडालेले आलेले असू द्या, येऊन मिराशीची असू द्या. मिराशीची म्हणजे कुणाची? हाँ? अरे जो मेरी राशि, जो अपनी बाप दादा की इस्टेट अपने नाम से चुन दी गई है, जो मेरी राशि, उनका नाम है मिराशी. मग मिराशीची जरी जमीन असली तरी फुकट पीक मिळतंय का? हो बोला की. मिराशीचे मोहना से नाही देता पिका उगे, नाही देता पिका उगे, नाही देता पिका उगे. मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे. फुकट पीक मिळतंय का? हो बोला की, फुकट मिळतंय का? नाही मिळत महाराज. हिवाळा संपत आला की जमीन नांगरून टाकायची, चांगली नांगरून उन्हाळ्यात तापू द्यायची, चांगली ताऊ द्यायची, चांगली सुलाकून निघू द्यायची. एकदा चांगली तापली, तावली, सुलाकून निघाली की आकिदीच्या टायमाला, अक्षय तृतीयाला भर उन्हात त्याला मोगडा पाळी. असं का? कसं इकडं? हो कसं इकडं? हा बरोबर आहे की, इकडं काय वेगळं आहे का माऊली? मोगडा पाळी आहे का नाही? हो बोला की, आहे मोगडा पाळी. मोगडा पाळी झाली की मग त्याच्यात काश्या येचणं, दगड येचणं, बांध कोरणं, लेवल आणणं, लिवलिंग करून घेणं, माती टाकणं, ही जी खालीवरीचे जेवढे बी धंदे तेवढे उन्हाळ्यात असतात. कधी असतात? बोला की हो, बोला की, उन्हाळ्यात करायचे असतात, बरोबर आहे का नाही? आणि चांगली जमिनीची लेवल करून, दगड येचून, काशी येचून, सगळी जमिनीची लेवल करून वाट बघत बसायचं. कशाची? शबास माणसं शेतकरी. कशाची? पावसाची वाट बघत बसायचं. आता मला सांगा, पाऊस पडल्या पडल्या पेरून जमतंय का? कधी मास्तर काय जमतंय का? जमतंय का विक्रम बाबा? तुम्ही आज पाहुणे आमच्या गावाकडे आलेले आहेत, बरोबर आहे का नाही? आळंदीवरून महाराज आलेले आहेत. भक्तिदास महाराजाचं प्रेम असल्यामुळं विक्रम महाराजाची आज आवर्जून हजेरी आहे. जुने कीर्तनकार आहे. पाऊस पडल्या पडल्या पेरून जमतंय का मामा? बोला. हे आमची मामा प्रेमातली मामा आहेत आमची, हे सांगा जमतंय का? नाही. जमतंय का? सारंग पाऊस पडल्या पेरून जमतंय? मग वापसा हो द्या. मोगड्याचं झालं की, मग आज मोगड्याचं झालं. मोगडा काय? पाऊस पडल्यावर मोगडा हाणायचा काय? जरा उलटी शेतकरी का काय इथले लक्षात आलं का नाही? मोगडा पाळी करून जमिनीची लेवल करून वाट बघत बसायचं. कशाची? पावसाची. आणि पाऊस पडला की पेरायचं का? नाही. मग वापसा झाल्याशिवाय पेरता येत नाही. काय झाल्याशिवाय? वापसा झाल्याशिवाय. कारण वापसा अति मोलाची गोष्ट आहे. लक्षात यायला लागले का नाही? आणि वापसा व्हायच्या आधी जर पेरलं तर त्याला आमच्याकडे चिबडीतली पेर म्हणते. इकडं काय म्हणते?
आ तिबडीतली पेरत म्हणतात ना, चिपडून जाते ती. काय होतंय, वरती चिखलात जर पेरलं तर कालांतरानं वरच्या जमिनीचा पापुडा कडक बनतो. काय बनतो? कडक बनतो. आणि खालच्या जे नाजूक कोंबाला वरी यायचं असते ती वरच्या कडकपणामुळे वरी येता येते का? बोला नाही. मग जिकडं जमीन फाकलेली असेल, भळ पडलेली असेल, तिकडं असं जाणार आणि असं वाकडं तोंड वरी करणार आणि वाकडे अवलादी जन्माला येणार. वापसा न सांभाळल्यावर विढल. त्याच्यामुळं शहाण्यानं, ओ शहाण्यानं काय वापसा सांभाळायचा. विढल. आणि एकदा का वापसा सांभाळला रे बाबा, ज्ञानोबराय म्हणतात वापशाला जेवढी किंमत आहे तेवढी कशालाच नाही. तुम्ही आता ब्रह्मचारी, तुम्ही ब्रह्मचारी, भक्तिदास महाराज ब्रह्मचारी, आणि सांसारिक माणसानं जर वापसा सांभाळला तर संत आणि शास्त्र त्याला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देतात. विधीने सेवाना महाराज म्हणतात विधीने सेवन वडा वडा आणि विषय त्यागा ते समान. त्याची मॅचिंग आहे ना बघ. हरी माईक मुळे होते का काय? खनखन थोडं लांब ठेवा आपलं. विधीने सेवन आणि विषय त्यागा ते समान. कसे स्वर म्हणजे नाक असते, नाक स्वर गेला म्हणजे नाक गेलं महाराज. स्वर म्हणजे अति मोलाची गोष्ट कीर्तनातली. आता काही येडेल त्यातलं कळतच नाही, ती गोष्ट निराळी म्हणा. बरोबर आहे का ना? येडीला सासर माहेर सारखं त्यांची गोष्ट निराळी आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबरायची ओवी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबरायने वापसाचं चिंतन केलं. ज्ञानोबरायने एवढा सुंदर वापसा सांगितला. ज्ञानोबराय म्हणतात विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबुजरी, तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीवभोगी. त्याचं नाव वापसा. कळलं का नाही? ज्ञानोबराच्या भाषेतच सांगू का अजून एकदा? ज्ञानोबराय म्हणतात बाळचंदू 22 जन्म, बाळचंदू 22 जन्म, सोडली भवा तिची कर्मे, सोडली भवा तिची कर्मे, सोडली भवा तिची कर्मे, सोडली भवा तिची कर्मे. चंद्र अर्क तारांगणी, चंद्र अर्क तारांगणी, रश्मी दान घेतला हरी, रश्मी दान घेतला, रश्मी दान घेतला हरी. बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू नावाचं प्रकरण आहे ज्ञानोबरायचं. त्याला चांगल्या भजनाच्या दिंडीत जावं लागते तेव्हा असली प्रकरण कळत येते. जोगी जागल्या, जंगम, पिंगळा, पिंगा, जोग, हे अजून काय, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, समाधी, नाट, नेमाचं भजन आणि आता म्हणलेलं बाळचंदू, अशी प्रकरणं चांगल्या दिंडीत गेल्यावर कळत येतं. आणि बाकीच्या दिंडीने नुसते प्रकरणं कळत येतं. त्याच्यामुळं दिंडी चांगली बघून जायचं, ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? माझा म्हणण्याचा मुद्दा तसाच होता. लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. बाळचंदू 22 जन्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे,
चंद्रार्क तारांगणे रश्मी दान घेतला हरी. दिवस एक दोन नाहीत, पुण्य पोशिली असाधारणे. म्हणजे 22 जन्म. लक्षात या लागले का नाही? वापसा जर चुकविला, वापशाचं नाव विधीचा वापसा. विधीचा वापसा चुकविला की त्याला संत ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देतात. ऐकायला लागलात का ध्यान देऊन? हो, ऐकायला लागलात का? हां, आता वापसा झाला की बोला की आता पेरायचं. पेरणीला कमी किंमत आहे का? आ आ मडे झाकोनी जुनी पद्धत होती. काय इकडे बघा, बाहू पेरायला निघाले आणि आऊ टिपण मोगडा बी भरण वटी शिवळा जोते खात सगळं गाडीत टाकलं आणि बारका पाण्याची कळशी भरून आणाय गेला. मध्ये बघितलं आणि भावाला हाक मारली, दादा गाडी सोडा. म्हणले का? म्हातारी गेली. आपल्या घरातली म्हातारी बोला की गेली. मोठ्यानं सांगितलं, ए दरवाजा लावून घेऊ, राहिलेलं तुकडं पिरून येऊन निवांत रडू. कळायला लागले का नाही? जुन्या लोकाला जरा अशी पद्धत होती. मडे झाकोनिया तुकोबऱ्या म्हणतात, करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. मडा झाकून पेरणी करते तेच कुणबीन तेच शेतकरी आहेत महाराज. लक्षात आलं का नाही? हां, म्हणजे पेरणी. बरं, आता पेरणी झाली की झालं का? मग पुढं काय? हा नाही कोळपायला उगवलं तर पाहिजे ना का? आधीच कोळपी टाकते. अहो, पेरणी झाल्यावर राशनी असती. काय असती? ओके, कसं आहे, विक्रम महाराजाला वाटून नाही टाइमपास झाला वा थांबून. बरोबर आहे का नाही? सांगा बरं. पेरणी झाल्यावर काय असते अंगद महाराज? राशनी. काय हो बोला हो, काय पेरणी झाली की राशनी असती. राशनी का करायची असती? राशनी सगळे कलेक्टरच आहेत का इथं बसलेले? मग काहीच का सांगा की पेरणी झाल्यावर राशनी का करायची असती? झाकून टाका. अहो, पेरलेलं बी झाकून टाकायचं असते, पाखरं खाऊ नयेत म्हणून. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, झाकल्याशिवाय वाफत नाही हे ध्यानात ठेवायचं. हो, ऐकायला लागलात का? झाकून टाकल्याशिवाय चांगलं वाफत नाही. आता बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मी सांगत नाही, शब्द ज्ञानोबरायचे. कळायला लागले? पेरलेलं झाकायचं असतं. बघा ज्ञानोबरा काय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी धाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबरा म्हणतात, पेरलेले ओ पांघरून टाकायचं, तसं जीवनात केलेल्या पुण्यावर बी पांघरून टाकायचं असतं. बोंबलं चालायचं नसतं. आमची पंगत नंबर 1 झाली ना, आम्ही भारी केलं, आम्ही फलानं केलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे केलं, आम्ही 3दा काशी केली, ही सांगून 4थ्यांदा करायला लागलास तू काशी. सांगत बोंबलत छिंडायचं नाही. इकडे लक्ष द्या. आमचे तांदळे डॉक्टर साहेब बसले तिथं. कसं असतं हवा का? पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. तो पण उघडल्यावर औषध राहते, पावर राहत नाही. विढल आपले येडेच आहे, त्यांना आकला नाहीत काय नाही. आपला आकडा नंबर 1 होता. आपल्यासारखी पंगत कुणाच जाय? अरे ही लोकांनी म्हणायचं, आपण नाही म्हणायचं. लोकांनी म्हणले पाहिजे तुमची पंगत नंबर 1ची होती, मग आपण म्हणायचं देवानं करून घेतली. भाषा कळायला लागली का नाही कळायला लागली? कारण पेरलेले पांघरून टाकायचं असते. काय करायचं असते? कारण पांघरून टाकल्याशिवाय चांगलं उगवत नाही. विढल मग आता काय पेरणी झाल्यावर पुढं काय? आता काय सांगितली? पेरणी झाल्यावर रास सांगितली ना. काय पेरणी झाल्यावर? राशनी. काय सांगा की?
अहो पेरणी झाल्यावर काय राशनी. आता राशनी झाल्यावर झालं का कुळपण येऊ लईच भर येऊ झालं जास्त येण्यावाल्याच्या कोळपायला लईच भर दिसायला लागलाय. बरोबर आहे का नाही? नाही ध्यानात या खानदानी शेतकऱ्यानं बोलायचं कुणी बी बोलायचं नाही. चला जी होईन ती होईन कुणी बी बोलायचं नाही. चोपदारांनी बसलेले बोलायचं. ज्याचं काम त्यानं करायचं गापची. चला जिथं उजडन तिथं उजडन. आता बोला चला. पेरणी झाल्यावर राशनी. राशनी झाल्यावर पुढं काय थांबा मी सांग बोलू नका शांत बस. तुम्हाला तुम्ही आपलं पाण्याची कळशीन भाकरी बांधून जायचे बाकी नादा लागायचं. बरोबर आहे का नाही? ही बघी आम्ही बघू तुम्ही आपलं मालक झाला टाईम आणि चला की जेवायला एवढंच म्हणायचं. बरोबर आहे का नाही? पेरणीचं तुम्हाला माहीत नाही. इकडं बघा बघा इकडं ज्यात शोर. पेरणी झाली की राशनी. पेरणी झाली की आणि राशनी झाल्यावर काय असते कोळपणी नसती डायरेक्ट. एकदा राशनी झाली की हे बघा पेरायचं की लगेच राशनी असती. दुसऱ्या दिवशी नसती. दुसऱ्या दिवशी असती का राशनी. पेरली की राशनी आणि मग 2-4 दिवसाला येडा हाणावं लागतोय. कसं काय उगवलं ती बघावं लागतंय. कळायला लागलंय का? भाषा ज्ञान उभारायची माझी नाही द्या सोर. हा चला. पूजोनी देव पाहिजे आणि पेरोनी शेता जाईजे तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. ज्ञानोबराय म्हणतात देव पूजून बघायचे. काय करून बघायचे? पूजोनी देव पाहिजे आणि पेरोनी शेता जाईजे हरी तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. देव पूजून बघायचे आणि शेती पेरून बघायची. लक्षात द्यायला राशनी झाली. बरोबर आहे. पण नीट ऐका. पेरणी करीत असताना वापसा व्हायला वापसा व्हायला वापसा व्हायलाय अजून लय वलय लय वलय. वापशाच्या नावाखाली वल उठून जाऊ नये. कारण पेरताना कसं पेरलं पाहिजे? पेरताना कसं पडलं पाहिजे? खोल ओली पडे ते बीज उत्तम उद्धाराचा श्रम वाया जाय उद्धाराचा सप्ताह इकडं आल्यापासून वातावरण तयार झाले. पहिलं सप्ताह तिथं असायचं. बरोबर आहे की नाही? माणसं एवढी येते गॅरंटी नव्हती. बाया तर आज कुठवर बसल्या तो का बघू नका. थोबाटवाणी इकडे बघा मी सांगायला लागलो. अशा अविश्वासी कशात मी सांगायला लागलो लगेच बघायची काही गरज आहे का? इकडे बघा. लक्ष द्या माझ्याकडे. खोल ओली पडे ते बीज उत्तम. लक्ष द्या. आणि उथाळाचा श्रम वाया जाय. ज्ञानोबराय म्हणतात खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. काही उपयोगाचं आहे का? काही उपयोगाचं नाही. आता लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. पेरणी झाली राशनी झाली पुढं येडा हाणून बघितलं कसं काय उगवलं ते आणि चारही कोपरे चौकून चांगले उगवून आले. माणसं म्हणते जमलं. काय झालं? बोला की जमलं. पण जमलं म्हणजे जमलं का? हो बोला की. उगून आलं म्हणजे जमलं का? बोला ना. नाही नाही नाही. उगून आलं म्हणजे जमलं नाही महाराज. त्याच्यात निवडावे तान शेती करावी
एके स्वरूपातले 2 चालीत, फक्त कुठं तोडायची ही लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? ती वेगळी होती. कोणती? निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. ही अशीच आहे, स्वरूप एकच आहे. निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन. आलं का लक्षात? म्हणजे निवडावे तन आणि शेती करावी जतन. काय करावं लागते? तण काढावं लागते. काय करावं लागतंय? त्याच्यातलं तण काढावं लागते. हात चालू ठेवावं लागते. रान निर्मळ राहत असते. लक्षात आलं की नाही? बीडला बी गेलं तर रानात आलं तरी गवत उपट, काँग्रेस उपट ही चालू ठेवावं लागते धंदा. लक्षात यायला लागलं की नाही? आणि जर नाही केलं बाबा तर महाराज म्हणतात न करीता निगा न काढिता कैसे नित्य कोना हताए न करिता निगा. इकडे लक्ष द्या. न काढिता तन आणि महाराज म्हणतात कैसे नित्य कन हाता येते. थोडक्यात निगा केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय मिळतंय का? बोला की ओ बोला की. नाही. चारी कोपरे चौकून उगून आले, दांड पाडणं, काय जारवा तोडणं, कळायला लागले का नाही? खुरपीनं, कुळपीनं, तण काढणं, ह्या गोष्टी करावं लागतात का नाही? बोला की. शेतकरी माणसेत आपण. हां, फुकट मिळतंय का? फिकट कुठलं बी असू द्या, फुकट भेटत नाही महाराज. हां, लक्षात ठेवायचं. काहीच फुकट भेटत नाही. मग आता पुढचं आहे का? चारी कोपरे चौकून उगून आले म्हणजे जमलं नाही. जमलं का? नाही. अहो कसं असते, पेरल्या पेरल्या उगून आलं, माळ रानाचं जरी असलं तरी चांगला मोसम धरते, लप खांतय. असं कुठलं बी असू द्या, नवीन नवीन लप खांतय. कसं आहे? पोटऱ्यात येऊ द्यावं लागते. कशात येऊ द्यावं लागते? पोटऱ्यात. पोटऱ्यात आलं म्हणजे झालं. जमलं का? हो बोला की. नाही, त्याला निस्वाल्याशिवाय कळत नसते. कशाशिवाय? कशाशिवाय कळत नाही? बोला की. निस्वाल्याशिवाय कळत नसते. बरेच बाप आमच्याकडे येतात. बाप बाप महाराज जगात बी लेकर आहेत, पण आपले लेकरं वेगळेच आहेत. आम्ही समजितो बहुतेक निस्वाल्याला दिसत नाही अजून. बरोबर आहे का नाही? असं म्हणतात का नाही माणसं? निस्वाल्याला दिसत नाही. कारण निस्वाल्याशिवाय खरं पक्क कळत नसते. कळायला लागलं का नाही? कळायला लागलं. निस्वावं लागतंय. एकदा निस्वलं, दाणे धरायचे, पुन्हा ती होरड्यात यावं लागते, दाणे धरावं लागते, बेडं व्हावं लागते. कमी कुठं नाही का त्याचं सांगा. हां, आणि पुन्हा त्याच्यात बी भक्तिदास बाबा निस्वायच्या टायमाला जर महाराज मधून काळा कोंब निघाला. काय काळा कोंब म्हणजे काय? कहाणी म्हणा, कहाणी. कोंब निघाला, काळा कोंब कहाणीच की हो. बरोबर आहे का नाही? हां, कहाणी होती. कहाणी सगळी जीवनाची झाली कथाची कहाणी. आणि पुन्हा एकदा चांगले दाणे धरल्यावर जर एखादा गारवान, पावसाळी गारान, वारान, अवकाळी पावसाचा झपका झाला, पिस्या काय कनेविन सोपटी आणि कणसे लागली घनदाटी. पुन्हा काही नाही महाराज, नुसत्या पिस्या हातात येतात. बरं त्याच्यात बी काढणीच्या टायमाला जर पुन्हा अवकाळी झालं तर पुन्हा हुंड्यात मार खाते. म्हणजे काळं पडतंय, मार्केटला कमी येते. ती लक्षात यायला लागलंय का नाही? भाव कमी लागतो त्याला. या सगळ्यातून सही सलामत पार पडल्यावर म्हणावं लागतंय जमलं म्हणून.
लक्षात यायला लागलंय का नाही? हो, ऐकायला लागलात का नाही? त्याच्यात बी मला सांगा, पेरायला येताना कशात बी घेऊन आलते? वटी. कशात घेऊन आलते? वटीत बी घेऊन आलते. आणि जातानी पोत्यानं नाही हो. मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, पेरी शेती, पेरी शेती, मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, पेरताना वटीत आणि घरी जाताना गाड्याच्या गाड्या भरून चालल्या. कारण त्या शेतकऱ्याला माहिती पक्क काय, एका बीजा केला नाश, मग भोगीजे कनिस, मग भोगीजे इकडं बघा. काही बाय आली कीर्तनातलं एवढं काही कळा नाही, मला बी कळायला लागलं. पण नुसत्या अर्ध्या बटाट्यावनी टाका टाका बघायल्यात. मा वेगळंच कीर्तन आहे आज, बरोबर आहे का नाही? हे कीर्तन खरं कीर्तन आहे. विठ्ठल कसं असतंय महाराज, खळखळून हसवणारं कीर्तन असतंय, बरोबर आहे. माणसाला 2 तास लय मस्त वाटते. पण कीर्तन संपल्यावर कीर्तन ऐकून जाणाराचा पदर नेहमी रिकामा असतो, हे लक्षात ठेवा. काहीच नसते त्या पदरात. काय असणार आहे? हसले निघून गेले, बरोबर आहे का नाही? पण याच्यातले 2 जरी मुद्दे तुम्ही घरी नेले, चांगली शेती करता येईल की नाही करता येणार का? आणि शेती तुकोबारायची सांगितली मी, इकडे तिकडे नाही. ज्ञान उभारायची तुकोबारायनी शेती कशी शिकविली आपल्याला. आपला मुद्दा कुठवर आला तर आपलं, एका बीजा केला नाश, बरोबर आहे. आणि मग भोगी जे कनिस, त्याच्यामुळं इकडं बघा कुठून, आओ पावसाची वाट बघण्यापासून, नांगरणीपासून गाड्याच्या गाड्या घरी नेऊन कणगीत टाकेपर्यंत जेवढा त्रास सहन करावा लागतो तेवढं कष्ट परमार्थात घेतलं, मग समजायचं की आता आपलं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, दिवस 1-2 नाहीत, बहुत दिवसा. आणि एवढे कष्ट केल्याच्या नंतर एवढी पुण्याई जर असेल तरच संताची भेट होती, नाही तर संताची भेट होत नाही. म्हणून प्रश्न विचारला, कोण पुण्य यांचा होईन सेवक. इकडे बघा, ताईट बसा, बेडबेडे सावधान. आज्ञाधारक आहेत बघा इकडं. आता शब्द काय महाराज, यांचा, त्यांचा नाही. शब्द कसा आहे?
यांचा कोण पुण्य यांचा होईन सेवक. थोडं लक्ष द्या. यांचा म्हणजे कुणाचा? हा, यांचा म्हणजे कुणाचा? प्रश्नच आहे की नाही? हो, यांचा म्हणजे कुणाचा? आता इकडे बघा, माझ्या सांगतो. इकडे बघा चांगलं, इकडे बघा म्हणजे दाखवतो म्हणजे समजून सांगतो, बाकी काही नाही. हा, इकडे लक्ष द्या. इकडे बघा, यांचा म्हणजे कुणाचा? बघा इकडं, कोण पुण्य यांचा कुणा? जिही द्वंद्वादिक दुराविले, ज्यांनी द्वंद्वादिक दूर केले यांचा होईन सेवक. लक्षात बसायला लागले का? लक्षात बसायला लागले. ज्यांनी काय दूर केले? द्वंद्वादिक. काय दूर केले? द्वंद्वादिक. द्वंद्वादिक द्वंद्वादिक म्हणजे काय? किम नाम द्वंद्वादिक? हा, द्वंद्वादिक शब्दाचा अर्थ करत असताना मराठी व्याकरणाप्रमाणे द्वंद्वादिक शब्दाचा अर्थ केला. काय? मराठीप्रमाणे दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्वादिक. मराठी व्याकरण तसं द्वंद्व नावाचा एक समास आहे. 22 प्रकारचे समास आहेत, त्याच्यात द्वंद्व नावाचा समासच आहे. बरोबर आहे की नाही अविनाश महाराज? म्हणजे मराठीप्रमाणे दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्वादिक. मग हे पोरो, दोन कितीच्या आधी रे? हे दोन कितीच्या आधी? उजळणीला एवढं वेळ? दोन कितीच्या आधी? 3च्या अगोदर 2. म्हणजे आता एक एक मोजावं लागेल आपल्याला. असं डायरेक्ट विचार करून जमणार नाही. एक चाकड्याचं नाव, एक चाकड्याचं नाव आहे एको देव सर्वभूतेषु मूढाः. म्हणजे एक चाकड्याचं नाव देव. एक चाकड्याचं नाव काय? देव. ब्रह्म. एक चाकड्याचं नाव ब्रह्मदेव. आणि संपूर्ण जग सुरुवातीच्या काळात एक मध्ये होतं. किती मध्ये होतं? बोला की. एक मध्ये. म्हणून अजून बी मुरलेले राजकारणी जर आले, हे आयरे गैरे नाही, कसले मुरलेले राजकारणी जर आले तर ते पहिली घोषणा ही देते. कोणती माहिती का? हम सब. अरे म्हणायची वेळ आली येडे हो आता. ह्या जगातले सगळे हम सब एक है. अरे हम सब एक है बाबूजी, इसका नाम होता है किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. विढल हम सब एक है. म्हणजे सुरुवातीच्या काळात हे संपूर्ण जग किती मध्ये होतं? बोला की. एक मध्ये. आणि एकच्या आकड्याचं नाव देव. लक्ष द्या इकडं. विनाकारण अवदासा सुचली. अवदासा शब्द चराट्याला आहे का? अवदासा शब्द आहे ना. विनाकारण अवदासा सुचली आणि 2 मध्ये काय म्हणून बघायला गेले. माणसाली नाद. माणसं मोठे, नाद बारीक. बऱ्याचदा माणसं मोठे असतात पण नाद बारीक असते. लय बा इथं बसणार नाही, आचार्याजवळ बसणार जाऊन उगत चुगत. मीठ टाक, मीठ. पुन्हा बघणार, पाणी टाक. चट भाजी बिघडीणार, निघून येणार. मंडपात बसणार, कीर्तनाकडे लक्ष नाही, इकडून माईकवाल्या दादाकडे बघणार. हळूच त्याला डोळा हाणणार, आवाज बिघडीणार, निघून जाणार. ही नाद येत. माणसं मोठे, नाद बारकीत. लक्ष द्यायला लागले का नाही? लय बारीक नाद आहेत काही कायला महाराज. हा, साधी नाद आहेत का सांगा. आपल्या घरातली लाईट गेली, फ्यूज बघावा, वायर बघावा. लाईट गेली की बाहेर येणार. हा, सगळ्याची गेली, सगळ्या. अरे येड आहेस का काय? तसं कसं? माणसाली नाद. एक मध्ये गुण्या गोविंदानं राहत होते. विनाकारण अवदासा सुचली आणि किती मध्ये गेले? 2 मध्ये. आणि 2च्या आकड्याचं नाव म्हणजे अवघड गोष्ट आहे किंवा. 2 म्हणजे द्वंद्व. 2 म्हणजे काय? द्वंद्व. 2च्या आकड्याची भोवतालचं जी बॅकग्राऊंड आहे ती घसरगुंडीचं रान आहे. कसलं रान आहे? घसरगुंडीचं. तुम्हाला माहीत नाही भक्तिदास महाराज. रान घसरगुंडीचं आहे. माणूस बघायला म्हणून जरी तिथं गेला तरी गप्पून घसरून मध्ये पडते आणि पडल्यावरच कळतंय पडलं का काय, की भोवताली बघत राहतंय पुन्हा. आणि पुन्हा किती बी प्रयत्न केले तरी त्याच्यातून सुटत नाही. 2च्या आकड्याचं नाव संसार आहे. 2 शब्दाचा अर्थ काय होतो? संसार. ज्ञानोबराच्या भाषेत सांगतो म्हणजे कळ. आता लक्ष द्या ओवीकडे फक्त.
दुजे जव जव घडे, दुजे म्हणजे दोन, पण नीट ऐकाव की बाबा, दुजे जव जव घडे ते 21व्याच वर्षी घडेन, 25 नाही एखाद्या वेळेला 50व्या वर्षी जरी दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुले नि तोंडे देव बोलती वेदे, मग जवा जवा तुझे घडे तव तव संगा जोडे. असंच आहे का नाही सांगा बरं महाराज. ती कव्हा बी करा, दुःख देणार त्याचा मूळ स्वभावच आहे. लक्षात यायला लागले का नाही. आता माझ्याकडे बघा, कमी माणसं आंबट केलीत का संसारानं, चांगली चांगली लांबक्या मिशावले माणसं बायांनी गार करून टाकली. हा, कसला बी जोक सांगा त्यांना, कसला बी, अशी बघत येत. आणि त्याला डावचायचे, हे काय झालं, काय नाही पप्याच्या माईचं ध्यान झालं तर ह्याच्यात झालं येडे, त्याच्यातच गेले महाराज. काय करावं, येडे हे ह्याच्यातच गेले. अरे ते काही मेळ नाही, काही लागला का मेळ, मला तरी कळालं का नाही सांगा. जगाची रीत असली महाराज, काय करावा. बरोबर आहे का नाही. विनोदाची कथा गोड वाटे. उभ्या पाजा देवाचे चरित्र नावडे कुणाला. बरोबर आहे का नाही. कुणाला आवडत आहे का देवाचं चरित्र. हा, आवडत आहे का नाही आवडत, जाऊ दे, ते आपल्यात आपलं ठेवा. अजून मग 16 पानं राहिले, लक्षात यायला लागलं का. अजून 16 पानं शिल्लक आहेत माझे, लक्षात आलं का नाही. इकडे बघा, आमच्यात आमचं होतं बघा, इकडे लक्ष द्या. कुठवर आलं तर संसार केलेत का नाही. अहो काही काही माणसाने मिशा ठेवायचं बंद केल्या, तरण्या पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. बायकोच बी आहे ना म्हणलं, मिशा काय चहात बुडवायच्यात का, काय कामाच्या सांग. हा, मग आता लेकर बाळ झाल्यावर ठीक आहे मिशा काढणं, पण मग आता तरण्या पोरांनी मिशा काढून टाकल्या. बायकोच बी आहे ना, अवघड धंदा आहे ना. हा, सोपी गोष्ट आहे का, मला बायको आहे ना एक, त्याच्यामुळे मला माहिती की, लक्षात आलं का नाही. अवघड धंदा आहे महाराज, सोपी गोष्ट आहे का काय का काय, लय अवघड धंदा. कंटाळून मी सासरवाडला नेऊन घातली. तिच्या सासऱ्यापाशी म्हणलं, सांभाळा तुमची पोरगी, एवढा या पाचतो का म्हणलं, जीवाला भागवत करू का, कथा करू, कीर्तन करू का, हिचं बघू म्हणलं, सांभाळून घ्या पाहिजे. थोडं असली कसली पोरगी जन्माला घातली हो म्हणलं तुम्ही. हां, तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं. सासरा म्हणला, लई गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं जहाड मी सांभाळायलोय, माझा विचार करा थोडासा. कराव काय अवघड गोष्ट आहे ना महाराज. हा, संसार शब्दाचा अर्थ करत असताना इकडे लक्ष द्या. संसार शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनींनी संसार शब्दाचा अर्थ केला. काय अर्थ होतो संसार शब्दाचा. मूळ 2 धातूपासून शब्द, तुमच्या कामाचं नाहीच ते, पण ऐकून ठेवा, कानावून गेलं तरी बस झालं. मूळ 2 धातूपासून संसार शब्द तयार होतो, एका धातूपासून नाही. अनेक शब्द एका धातूपासून तयार होतात, काही शब्द 2 धातूपासून तयार होतात. त्याच्यामध्ये मूळ धातू आहे, तिकडं बघा, सम्मित प्रकारेण किम नाम संसार, सम्मित प्रकारेण श्रुसारयति संसरति इति नाम संसार. म्हणजे 2 धातू कसे सांगतो. सम्मित प्रकारेण संसरती म्हणजे सरकत राहतो, आणि श्रुसारयति सरकीत राहतो. नाही कळलं, नाही कळलं तुम्हाला, मला लक्षात आलं. संसरती मग तिला बाबा म्हणजे सरकत राहतो, आणि श्रुसारयति म्हणजे दुसऱ्याला बी सरकितो, गप बसू देत नाही, त्याचं नाव संसार. तुकोबाराय स्पष्ट बोलले. राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल, पुरे पुरे हा संसार बळीवंत दुष्कर, राहो ने
दुस्त दुस्तर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. बोर नाही ना व्हायला काही महाराज? हा 10-5 मिनटं जमल का अजून? थोडं 10:30चा टाईम आहे पत्रिका म्हणलं की हा हातवरी करा बरं. खरंच कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला. बस 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 इकडे लक्ष द्या. आता बघा कसं आहे बघा, ह्याचा खानदानी धंदा आहे टिंगल करणे. काय करणे? काय करणे अंगद महाराज? टिंगल. कुणाचा धंदा? संसाराचा. संसाराचा ओरिजिनल धंदा आहे टिंगल करणे. त्याला शहाणं कळत नाही, येडं कळत नाही, भोळं कळत नाही. कसल्यानं बी संसाराच्या नादी लागला की टिंगलच करणार. काय करणार? टिंगलच. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मानी फुललो मी माझे मनोनी केली बोळणी विटंबना भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मानी फुललो मी माझे केली बोळणी विटंबना करणार. येणे मज भोगविल्या खाणी शब्दाला एका तोला मोलाचे. नसता छंद लाविला मनी भुललो मी माझे मनोनी केली बोळणी विटंबना. टिंगल करणार ह्याचा धंदा आहे. सुरुवातीला सुतवितो. काय करतो सुरुवातीला? सुतवीनं कळतंय का? हो म्हणा. नाही मग पटकन बोल जाऊ. नुसती अशी होती जसा गाथा पाठ आहे ह्यांची अशी बघत माझ्याकडे. मोकळं बोलत जाणं माझ्याकडे. एक जण माझ्या पुढं बसला आणि मला असं करायचं. मला वाटायचं लय अभ्यास आहे त्याचा. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. आणि कीर्तन झाले म्हणलं काय अभ्यास आहे? म्हणले बहिर राहते काय हाणून घ्यायचं असले बहिर या पुढं काय करायचं? काय करायचं सांगा. लक्ष द्या इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा काय चालला होता? काय चालू होतं? तूच सांग म्हणा. आता पैसे तू घेतोस. रान बटईनं देऊ नको. कुठं राहिलं तर माहिती का? छंद लाविला म्हणे. टिंगल करतो. त्याचाच धंदा सुरुवातीचा. सुतवितो माणसाला सुरुवातीला. काय करतो? सुतवीनं कळते का नाही? हो म्हणा. नाही म्हणा. कळते का नाही? इकडे बघा. सुतविणं म्हणजे काय? सुईद्वारा होतोत का नाही? ह्या बघा सुतविण्याची सिस्टीम अशी असते. ती असं आल्ला असं 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 सुतवितो. बरोबर आहे. एकदा चांगलं सुतलं म्हणून कळालं हळूच गुतवितो. पहिल्यांदा काय करतो? बोला की सुतवितो. सुतविलं की बोला ना गुतवितो. आणि एकदा गुतविलं आयुष्यभर कुतवितो. त्याचं नाव संसार आहे. आयुष्यभर कुतवितो महाराज. पुन्हा ह्यातले निम्मे भजने बायाने हाणलेले. माई शपथला बांधणार मला 3दा हाणलेलं आहे. मला स्वतः वैयक्तिक. तुला 2दा. ह्या बघा ही 2दा म्हणायला लागला. इमानदार माणूस आहे. बरोबर आहे का नाही? 2दा हाणलेलं आहे मला. सांगत नाहीत म्हणून सोडून नाहीत बाया. अरा हडाळ लागलेली बरी पण बाई परवडत नाही महाराज. लईच घ्या. कीर्तनाला निघालो बायको म्हणली भांडे घासून घ्या. मला जीवत मारीन म्हणलं. भांडे घासा काय समजायला? मी डोंगरातला माणूस आहे म्हणलं. जीवत मारून टाकेन. माझ्या मनावर चालायचं म्हणलं. मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार. कार्यक्रम वजनात असते आपला. त्याला काय नाही इलाज आहे आता. बरोबर आहे का नाही? चांगल्यात चांगल्याची बोळवण आणि टिंगल ज्यानं केली त्याचं नाव संसार. लक्ष द्यायला लागले कसं आहे? ह्याची सिस्टीम कशी सांगतो. सुरुवातीला अतिशय मजेदार वाटतं हे आटम. सुरुवाती हिरवळ होय. सुरुवातीची हिरवळ जर बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं. असली हिरवळ असती महाराज चांगल्याला. पण ती हिरवळ असती लक्षात ठेवा. किती दिवस हिरवळ चांगली दिसती? डोंगरातलं हिरवं गवत कव्हर चांगलं वाटतंय? पावसाळा आहे तोपर्यंत. पण एकदा बाबा पावसाळा संपला की तेच गवत वाळतंय आणि त्याचे कुसळं होते.
आणि एखादं लिकरू बाळ झालं की कुसळ टोचाय सुरू होते आणि एकदा कुसळ टोचायला लागले की माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असेल म्हणून हे असली खोड आहे कळायला लागलं का ज्ञानोबराची भाषा सांगतो बोगस मधला मी नाही लक्षात ठेवा द्या स्वर ज्ञानोबरायचे शब्द आहेत ज्ञानोबराय म्हणतात की एवढा वाईट संसार आहे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी लईच त्रास देणार महाराज चांगली चांगली माणसं आंबट खट करून टाकलेत बायाने महाराज बोलतीच बंद केली त्यांची कसला बी पाहुणा घरी आला तर नुसती टोळू 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 बघत येतं काही आणि आपण बाईला विचार बाई माल बोळा महादेव काही नाही राहिलं माणसं अशी आंबट खट झालीत महाराज काय काही नाही नुसती बघत राहते नुसती बघत राहते संसार आहे ती महाराज आंबट केली इकडे बघा माझ्याकडं त्याच्यामुळं आपला मुद्दा होता एकच्या आकड्याचं नाव देव दोनच्या आकड्याचं नाव संसार आता संसारात बी कर्माना गेलं की असलं म्हणल्यावर कसं कर्म नाही म्हणले ह्याच्यात माझ्या चला तिसऱ्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती तीन गुणाची प्रकृती अर्थात सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण तिन्ही गुणाची प्रकृती म्हणजे ही त्रिगुणात्मिका म्हणून तर त्याच्यात असं म्हटलं हे जगाचा विचार करत असताना प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे केले काही सत्वगुणी काही रजोगुणी तर काही लोक बघतील तमोगुणी तीन प्रकारचे लोक आहेत समाजात आणि ह्या गुणाचे नावच फक्त गुण आहे गुणानं बसत नाही ते बसतच नाही ज्ञानोबराने त्याच्यावर गुण लिहिले ज्ञानोबरा म्हणतात गुणी देवा त्रैलाविली या गुणानं देवात तीन प्रकार पाडले जगात तीन प्रकार पाडले लिंगात तीन प्रकार पाडले अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी असा बटवा खालीवरीचा धंदा ह्यांलाय खालीवरी जी करतय ना हे तिघ जण करतील खालीवरी ज्ञानोबराचे स्पष्ट शब्द आहेत दोन गुण खाचते एक धरी उन्नती म्हणजे रजोगुण आणि तमोगुण खर्चीकरण करणार खाली वाढणार आणि सत्वगुण माणसाला उन्नती पाठविणार नग म्हणले ह्या राड्यातच नगू म्हणून दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्व अधिक मग तीनच्या आधी दोन आहे मग दोन म्हणजे संसार तीन म्हणजे प्रकृती अजिबात माझ्या नाही म्हणले ह्याच्या पलीकडे चाला चौथ्याचे ठाई आणि करणे किंवा काहीच करणे नाही जिथं करायचंच काही शिल्लक राहत नाही आपल्या पंचदशीच्या विचारसागराच्या भाषेत सुख आणि दुःख या दोन्हीची ज्यानं लेवल केली त्याचं नाव चौथा आणि ह्या चौथ्यात माणूस गेला त्यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा कुणाचा जी द्वंद्व बी आणि त्याच्या अधिक बी दुराविले यांचा होईन सेवक लक्षात आलं बोल ना असा प्रश्न तुकोबरायने कुणाला विचारला ऐसे
आईसे वरम मोज इकडे लक्ष द्या दावी नारायणा नारायणा देवा उठल्या बघा 2-4 जणी झोपलेल्या मस्त झोपल्या होत्या उठल्या आईसे वरम मोज दावी नारायणा आणि इकडे लक्ष द्या दाखवायचं बी असेल आणि सांगायचं बी असेल तर काही माणसं आतल्या गाठीची माणसं कसल्या गाठीची आतल्या गाठीची नवीन लग्न व्हावा आणि नवीन लग्न झाल्यावर नवरा बायको मग आम्ही घरी जावा आपण घरी गेलो की मग ते पाया पडायला येणं बरोबर आहे मग असं बघितलं की लोकांनी मला सुंदर जोडा आहे वा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे कुणासारखा जोडा आहे बोला ग इकडे बघा कुणासारखा जोडा आहे लक्ष्मी नारायणासारखा आम्ही म्हणायचं बाई नशीब तुझं असलं पोरगं भेटलं नाही तर पोरगं असलं सापडतच नाही नंबर 1 फक्त त्या बाईलाच माहीत असतं नारायण काय चालीचं आहे ती लक्षात यायला लागले का बोलणं बाकी किती आतल्या गाठी बाई म्हणती महाराज तुम्हाला वाटायला पण ही किती आतल्या गाठीच आहे तुम्हाला काय माहिती माणसं म्हणाले खरं रे याचं कसं आहे एक वाक्य लिहून ठेव कसं आहे आपण बऱ्याचदा काय करतो ताई माहिती का ही मैत्रीण माझ्या खूप जवळची हा मित्र माझ्या खूप जवळचा आहे बरोबर आहे असं म्हणून आपल्या प्रपंचातल्या काही अडचणी आपण त्या व्यक्तीजवळ शेअर करतो ती बी व्यक्ती रडून ऐकते पण महिन्याभरानं लक्षात येतं आपण ज्या गोष्टी आपल्या जवळचे लोक समजून शेअर केल्या त्याच मैत्रीनं त्या गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळं चुकून बी आपण आपल्या जीवनातलं दुःख दुसऱ्या पुढं मांडायचंच नाही महाराज कारण समाज आता तसा राहिलेला नाही आपलं दुःख मांडायचे तर देवापुढं मांडा नाही तर संतापुढं मांडा लक्षात द्यायला लागलं बोलणं आपला मुद्दा इकडे लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल प्रपंच म्हटलं की प्रपंचात सुख दुःख येतच असतात बरोबर आहे का नाही आपला नवरा कसा जरी असला तरी आपला नवरा हा नवराच असतो हे लक्षात ठेवा आपला एकदा नवरा निघून गेला की आपल्याला आधार देणारं या जगामध्ये दुसरं कुणीच राहत नाही एकुलता एक आपला नवरा असतो जो आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी उभा राहतो मग तो कसाही असू द्या एका दारू पिणारा जरी असला तरी आपला नवरा तो आपलाच नवरा असतो लक्षात येते माझं बोलणं त्याच्यामुळं प्रपंच म्हटलं की भांडणं सुख दुःख होतच असते प्रपंच म्हणजे कसं आहे माहिती का तुझं माझं जमाना तुझ्या वाचून कर्माना असंच आहे का कसे प्रपंच लय अवघड आहे ना हेच दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले आणि मला नाही राहायचं घरातून मी नाही तर राहणार होय मला हो नको राहू घरातून जाणे आणि निघाले मी भरली पिशवीन मला बसस्टँडला नेऊन सोडान लगेच बी राग बसस्टँडला नेऊन सोडलं ती एस टीत बसली हे खाली उभा राहिला तिथं ती मग तिथं एस टीला वेळ मग तिनं तिथून रडायला सुरू केलं ह्यानं इकडून बघायला सुरू केलं हे बघा मी चालले तुम्हाला तर माझं जमत नाही मी निघाले पण ते मोठ्या डब्यात शेवया ठेवलेल्या आहेत बारक्या डब्यात लाडू ठेवलेले आहेत त्या मोठा डबा आहे त्याच्यात गुलाबजाम ठेवलेले आहेत त्याला मुंग्या होत्या लवकर खाऊन घ्या चहा करायचा असलं तर वरची पत्ती टाकी जा खालची पत्ती चांगली नाही आणि मी महाराज चालले घरी कुणाला आणू नका बघा मी तुमच्या पाया पडते मला तुमची लई काळजी वाटते नवरा म्हणला एवढी काळजी वाटते कशाला चालली मी कुठं चालले तुम्ही जा म्हणला मग चल माघारी चला निघाले असला नवरा बायकोचा धंदा असतोय लक्षात आलं का नाही चलतच राहतंय सुख दुःख इकडं बघा कमी जास्त होतच असते लक्षात आलं का नाही म्हणून नारायण आम्हाला सांगायचं असेल तर अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरंगातली खुणगाठ सोडण्यासारखी गोष्ट अवघड आहे का म्हणजे नुसती अवघड नाही Oh
बहु अवघड आहे संत भेटी. अवघड गोष्ट आहे. महाराज म्हणतात अवघड जरी असलं तरी परी जग जेठी करुणा केली. ऐशे वर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटू. वादानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. जवळजवळ 19वे वर्ष हे, बरोबर आहे की नाही. आणि भव्य दिव्य कुठलीच कमतरता उत्सवात नाही. एकच आहे, माणसं हळूहळू गोळा होते. बाया जरा उशिरा येतात. बाया विचार करतात का काय की आवाज चांगला आला तर जायचं, उगा मरेल महाराज असला तर नग. मग कसंही देव जाणे, पण हळूहळू माणसं येतात. म्हणून चराटा गाव हे पहिल्यापासूनच परमार्थाला पोषक गाव आहे. आणि म्हणून आपण सर्वजण हा उत्सव संपन्न करत आहात. विनंती एकच आहे, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा. आयुष्यावर नाराज कुणी होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. सज्जनानु गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली असते. सूर्य फिरला की जशी सावली फिरत असते तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी आणि श्रीमंती फिरत असते. म्हणून गरिबी आली तर कधी वाईट वाटून घ्यायचं नाही आणि श्रीमंती आली तर जास्त माज करायचा नाही. मी आपल्याला विनंती करतो, थोडंसं माणसानं माणसासारखं राहायला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही. थोडं तर मला वाटतं आतापर्यंत जे झालं ती झालं, पण इथून पुढं तरी आता तरी माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. आता तरी अरे वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. मनाचा तोल सावरा आणि सोड रे सोड, सोड दारूला. ओळखी आपुल्या माणूस किला. तुकडोजी महाराज माणूस किला ओळखा.
गड्या ओ व्यसन कुणी करू नका, व्यसन अतिशय घातक आहे. अनेक आया बहिणीचे संसार उद्ध्वस्त झाले असतील तर फक्त व्यसनानं उद्ध्वस्त झालेत. व्यसन करू नका, मी आपल्या पाया पडतो. आईवडिलाची सेवा करा. मायबाप हे सगळ्यात मोठं दैवत आहे, हे लक्षात ठेवा. दुर्दैव आहे महाराज, कधी कधी आम्ही घरी गेलोत की महाराज आपला बंगला बघा केवढा मोठा आहे. हो छान बंगला आहे. बरं 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 बरं. बीडमध्ये राहतोत आम्ही. बरं 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 बरं. आणि आईवडील तुमचे ते गावाकडं असते तर बरं का तिचं ह्यांचं जमत नाही तो तुमच्या जिंदगीवर. ज्ञानोबराय म्हणतात किती बी टाईट कपडे घालून तुम्ही हिंडत असताल आणि मायबापाला जर नीट बोलत नसताना तुमच्यासारखा मूर्ख माणूस जगात दुसरा कोणताच नाही. घरी माता पितरा धड बोलेना संसारा येर विश्वी आदरा मूर्ख जैसा. म्हणून आई वडिलाची सेवा करा. खरं म्हणजे भक्तिदास महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी सेवेचं निमंत्रण मला या ठिकाणी दिलं, म्हणून ही सेवा. नाही तर सकाळी इंदापूरला होतो आणि कथा जास्त चालू असल्यामुळे रोज टी व्हीला कथा चालू आहेत. बघत असताल की तुम्ही टी व्हीवर बघत असताल ना. टी व्हीतला महाराज येड्यावर तुम्हाला इज्जत नाही माझी, काय करावं सांगा, बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. आता बघा नेहमी कथा चालू आहे. अगर तुम न होते हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आज होती. अगर तुम न होते, अगर तुम न होते. आपल्या सद्गुरूवर आपली निष्ठा असावी. कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आपल्या गुरुजीवर आपली निष्ठा असावी आणि ती आमच्या गुरुजीवर आमची खरंच निष्ठा आहे. म्हणून गुरुजी होते म्हणून आम्ही आहोत. त्यांचं नाव व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी आहेत. त्यांनी आम्हाला थोडंसं शिकवलं, त्यांचं थोडंसं ऐकलं, ते आपल्या पुढं मांडलं. हे सगळं गुरुजींचं आहे. जे मध्ये मध्ये चाबरेवणी बोललो ते मोह होतं. लक्षात आलं का नाही. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी सेवा रुजू करतो. हे कीर्तन आपल्याला थोड्याच दिवसात आमच्या ओनली वारकरी या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आमचे गुजरदादांनी कमी वेळेत या यूट्यूबच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये फार मोठं नाव त्यांनी केलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज आलेत, उद्या बी येणारच आहे. ते कीर्तनकार बघून येते. ते लक्षात आलं का नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद.